बाहेर प्रचंड असा उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाला काहीतरी थंडगार प्यावं असं वाटत असतं. तर त्यासाठी मी तुम्हाला आज कैरीचं पन्हं दाखवणार आहे. मार्केटमध्ये कैऱ्याही अवेलेबल होण्यास सुरुवात झालेली आहे. इथे मी 2 कैऱ्या पाण्यामध्ये उकळून घेतलेल्या आहे आणि त्याचा गर काढून घेतलेला आहे. जितकी आपण कैरी घेतलेली तितकाच गूळ टाकून अशा पद्धतीने घट्ट होईपर्यंत आपल्याला ते गॅसवर परतून घ्यायचं आहे. यातच आपण थोडंसं नॉर्मल मीठ, ब्लॅक सॉल्ट आणि मी ते जिरेपूड टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हा जो पल्प आहे तो तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात. तुमच्याकडे कुणीही गेस्ट आले तर तुम्ही झटपट असं हे कैरीचं पन्हं बनवून तयार करू शकतात. आपल्याला फक्त हे जे आपण पल्प बनवलेलं आहे त्यातला काही पल्प घ्यायचा आहे. त्यात थंडगार पाणी आणि थोडासा बर्फ ॲड करून घ्यायचा आहे आणि झटपट असं आपलं हे पन्हं बनवून तयार होणार आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता अशा पद्धतीने मी ते बर्फ टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं पन्हं बनवून तयार आहे. ते ग्लासमध्ये मी ते सर्व करून घेत आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.